नमस्कार. नमस्कार. काय नाव? नाव मनीष साळुंके, चारकोप वॉर्ड 19 का मैं महामंत्री हूँ. तुमचा महाराष्ट्र आणि मुंबई असे कोण नेते आहेत? तुम्ही कोणाला मानतात आणि का मानतात? सर, नेते तर भरपूर आहेत, पण विकास पुरुष म्हणजे ज्यांनी विकास केला असे खूप कमी आहेत. देशात नरेंद्र मोदीजी नंतर महाराष्ट्रात जर कोण आहेत तर माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी. एक महापुरुष आणि एक विकास पुरुष म्हणून आज आपण देवेंद्र फडणवीसजींना ओळखू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आम्ही जेव्हा लहान लहान होतो, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा एक मेट्रो ट्रेन हे आपण फक्त बोलायचो किंवा प्रत्येक सरकार येऊन बोलायचे आपण मुंबईत मेट्रो ट्रेन करू, रेल्वेचा जो गर्दी म्हणजे रेल्वे जे जे ट्रॅफिक म्हणजे रेल्वेमुळे जो गर्दी होते ते सगळं कमी करण्याचं काम करू. पण हे काम पूर्ण करण्याचं काम जर कोणी केले तर माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहे. त्यांच्या त्यांच्या म्हणजे तेव्हा ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री पदामध्ये त्यांच्या पूर्ण सरकारने मिळून पारदर्शक कारभार केलेला आहे. कोस्टल रोड त्यांनी केलेला आहे. आज मुंबईची जी मेट्रो, आज तुम्हाला माहिती आहे काम सुरू कोणी केलं आणि उद्घाटन कोणी केलं, पण ठीक आहे, ते तो विषय नाही आहे. पण एक विकास पुरुष म्हणून जर कोण ओळखले जातील, जसं पूर्ण देशभरात नरेंद्र मोदीजी काम करायचं तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जी हे खूप वेगाने आणि प्रगतिशीलपणे महाराष्ट्राचा विकास करत आहेत. मी त्यांना धन्यवाद व्यक्त करेन सगळ्यांच्या वतीने. मुंबईमध्ये काय केले ते? सर, मुंबईचा आज विकास, मुंबई हे भारत आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. आज मुंबईमध्ये आज मेट्रो जे आपण बोलतो, सर्वात मुंबईला जर गरज होती तर मेट्रोची. त्याच्यानंतर कोस्टल रोड, आम्ही लहानपणी ऐकायचो की कोस्टल रोड होणार, कोस्टल रोड होणार, पण ते पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलंय तर माननीय श्री देवेंद्र फडणवीसजींनी केलंय. तुम्ही म्हणता समुद्री महामार्ग, समुद्री महामार्ग, टनल ना, समुद्री महामार्ग म्हणजे मुंबईमध्ये समुद्री महामार्ग हे हे बाकीच्या इतर देशामध्ये आम्ही बघायचो, टीव्ही वरती बघायचो, मोबाईलमध्ये बघायचो, पुस्तकात वाचायचो की समुद्राच्या खालनं ट्रेन जाते. हे आम्ही फक्त दुसऱ्या देशात आहे असं ऐकायचो, पण आज स्वतः मुंबईमध्ये आपण जिथे राहतो, ही आपली मुंबई जे आपण बोलतो त्या मुंबईचं जे कोस्टल रोड आपण बघितलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजी यांनी ते आपल्याला स्वप्न जे आपण बघायचो ते पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. मुंबई पुणेचे जे बुलेट ट्रेनचं काम चालू होणार आहे. आज बुलेट ट्रेन, कोस्टल रोड किंवा मेट्रो हे सर्व जे काय प्रकल्प आहेत, आज मेट्रो कारशेड, आपले आरे कारशेड वगैरे हे सर्व जे काय मोठे मोठे प्रकल्प आहेत हे सगळे देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विचारसरणीने आणि त्यांच्या एक म्हणजे कल्पनेने हे सर्व आज साकार होत आहे. मी मुंबईचा विकास पुरुष मी आज देवेंद्र फडणवीसजींना मानतो. एक जाणता राजासारखं त्यांनी काम, एक मुंबईच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या मनातलं जाणून घेणारे माननीय श्री देवेंद्र फडणवीस.